वळूयात पुढल्या बातम्यांकडे। किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची ईडी चौकशी सुरू आहे। कोरोना काळामधील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांची चौकशी सुरू आहे। दुसरीकडे कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे। हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर। कारण मी कुठलाही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय। आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करताय। संपूर्णपणे चुकीचे आहे। खरं म्हणजे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे, दिन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा झुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे हे सुराचं राजकारण आहे आणि एक प्रकारची खुन्नस काढली। किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊतांची ईडी चौकशी आता सध्या सुरू आहे। खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ही चौकशी सुरू आहे।